व्यसनमुक्तीचा प्रवास तो कधीच एकट्याचा नसतो, नाही का? तो जोडलेला असतो आपल्या माणसांशी, आपल्या नात्यांशी. आणि याच नात्यांबद्दल आज आपण बोलणार आहोत. ती आपल्या प्रवासात कशी मदत करतात किंवा कधीकधी कसा अडथळा बनतात. चला तर मग या एका महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. जेव्हा कोणी व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालत असतं तेव्हा त्यांची नाती ती आधार ठरतात की अडथळा? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण याचं उत्तरच त्या प्रवासाची दिशा ठरवतं. म्हणतात ना, नाती म्हणजे एक दुधारी तलवार, आणि हे वर्णन इथे अगदी चपखल बसतं. म्हणजे बघा, एका बाजूला हीच नाती आपल्याला इमोशनल सपोर्ट, प्रेम, प्रोत्साहन सगळं काही देतात. पण त्याच तलवारीची दुसरी धार इतकी खतरनाक असते की ती सोशल प्रेशरच्या रूपात, जुन्या सवयींच्या ओढीने आपल्याला जखमी करू शकते. तर मग या तलवारीच्या दोन्ही बाजू जरा जवळून पाहूया. एकीकडे आहे सकारात्मक बाजू, म्हणजे आपल्याला मिळणारा इमोशनल सपोर्ट, जबाबदारीची जाणीव, ज्यामुळे मार्गावर टिकून राहायला मदत होते. आणि दुसरीकडे आहे नकारात्मक बाजू, जिथे काही लोक कळत नकळत आपल्या पिण्याच्या सवयीला खतपाणी घालतात किंवा कधीकधी तर पुन्हा पिण्यासाठी दबावही आणतात. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रवासातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ओळखण्याचा. आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये समर्थक कोण आणि धोकादायक कोण हे ओळखता येणं स्वतःच्या संरक्षणासाठी खूप गरजेचं आहे. चला तर मग हा फरक नीट समजून घेऊया. काय सुंदर उपमा आहे हे, नाही का? समर्थक म्हणजे अगदी वाऱ्याच्या झुळुकीसारखे, जे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला पुढे ढकलतात. आणि धोकादायक व्यक्ती त्या म्हणजे वादळासारख्या, ज्या समोर येऊन आपला सगळा वेगच कमी करतात. आता कोणाला जवळ ठेवायचं हे ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे यावरूनच कळतं. या टेबलमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचा आहे तो यातला स्पष्ट फरक. उदाहरणार्थ, समर्थक काय म्हणेल, अरे वाह, तू पीत नाहीयेस याचा मला खूप अभिमान आहे. याउलट धोकादायक व्यक्ती काय म्हणेल, फक्त एक ग्लास घे ना, काही नाही होत. बघा फरक किती मोठा आहे. समर्थक आपल्या प्रयत्नांचं कौतुक करतात, तर धोकादायक व्यक्ती चेष्टा करतात, अरे बघू किती दिवस टिकतोस ते. आणि सगळ्यात मोठा मुद्दा, समर्थक दारूशिवाय वेळ घालवायला तयार असतात, पण धोकादायक व्यक्तींच्या आठवणी, गप्पा सगळं काही फक्त पिण्याभोवतीच फिरत राहतं. ठीक आहे, तर एकदा का समर्थक कोण आणि धोकादायक व्यक्ती कोण हे ओळखायला जमलं की मग येते पुढची सगळ्यात महत्त्वाची पायरी, ती म्हणजे आत्मसंरक्षण. आणि त्यासाठी आपल्या हातातलं सर्वात शक्तिशाली शस्त्र कुठलं असेल, तर ते आहे आत्मविश्वासाने नाही म्हणण्याची कला. हो, ही एक कला आहे, एक स्किल आहे, जे सरावाने नक्कीच मिळवता येतं. यालाच म्हणतात रिफ्युजल स्किल्स. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सोशल प्रेशरला बळी न पडता ठामपणे स्वतःची बाजू मांडण्याचं हे कसब आहे. आणि यासाठी आक्रमक व्हायची अजिबात गरज नाहीये, फक्त ठाम राहायचंय. तर मग हे करायचं कसं? यासाठी ना 4 सोप्या पायऱ्या आहेत. 1. स्पष्ट आणि थेट नकार द्या. 2. वाटलं तरच एक साधं कारण सांगा, जसं की नाही, मी सध्या माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 3. विषयच बदला किंवा दुसरा पर्याय द्या, मी दारू तर नाही घेणार, पण एक लिंबू सरबत चालेल. आणि 4, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, जर दबाव खूपच वाढत असेल तर शांतपणे तिथून निघून जा. हे वाक्य बघा जरा, नाही मी पीत नाही, किती साधं, सरळ आणि प्रभावी आहे, नाही का? इथे लांबलचक स्पष्टीकरण द्यायची काहीही गरज नाही. कारण काय होतं, आपण जितकं जास्त बोलायला जातो तितका आपण समोरच्याला वाटाघाटीसाठी जागा देतो. पण नाही, मी पीत नाही हे एक पूर्ण विराम आहे, एक शक्तिशाली उत्तर. ते तुमची सीमा स्पष्ट करतं आणि विषय तिथेच संपवतं. खरंच कधीकधी सर्वात सोपं उत्तरच सर्वात प्रभावी ठरतं. आणि हो, फक्त शब्द बोलून भागत नाही, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची देहबोली सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही नाही म्हणताय तेव्हा ताठ उभं राहा, समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोला आणि आवाजात एक ठामपणा असू द्या. बघा, तुमच्या शब्दांना आपोआप वजन येईल. तर मग आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर हा प्रवास ज्याचा आहे त्याचेच नियम असले पाहिजेत. कुणाला तरी खुश करण्यासाठी स्वतःच्या संयमाशी तडजोड करणं हे अजिबात परवडणारं नाही. हे एक वाक्य मात्र कायम लक्षात ठेवायला हवं. स्वतःच्या आरोग्याला, स्वतःच्या संयमाला प्राधान्य देणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, अजिबात नाही. उलट ती बरे होण्याच्या प्रवासातली सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. आपली सुरक्षितता ही आपली पहिली जबाबदारी आहे. तर हा भाग संपवताना फक्त विचार करत बसू नका, एक ठोस पाऊल उचला. आज ज्या गोष्टी आपण समजून घेतल्या त्यावरून स्वतःच्या संयमाचं रक्षण करण्यासाठी आज अशी कोणती एक सीमा, कोणती एक बाउंड्री निश्चित करणार आहात, विचार करा आणि ती एका कागदावर लिहून काढा. अशा ठिकाणी ठेवा जिथे ती रोज दिसेल. विश्वास ठेवा, हा एक छोटासा नियम प्रवासात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो.